हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर हा व्हिडिओ असणार आहे डोंबिवलीमधले काही फूड प्लेसेस जे मी एक्सप्लोर केलेत आणि म्हणजे खावगली पण मला एक्सप्लोर करायची होती, बट ॲक्च्युली संध्याकाळच्या टायमाला जायला इथून डोंबिवलीला इट्स टू मच ट्रॅव्हल। सो मी विचार केला की आपण नॉर्मल एक प्लेसेस कवर करूया जे तिथे फेमस आहेत। सो येस, आणि हा व्हिडिओ मोस्टली व्हॉइस ओव्हरच असणार आहे, आधीच मी सांगते, बिकॉज तिथे जाऊन मी अशी काही बोलली नाही, बिकॉज खूप नॉईज पण होतं। आय नो की माझ्याकडे माईक आहे, तुम्ही बोलणार माईक आहे ना, बट तिथे ना असे खूप काम पण चालू होतं रोडचं वगैरे, तर मला पण डायरेक्शन वगैरे करायला थोडं डिफिकल्ट होतं। अँड येस, तुम्हाला पण मे बी कन्फ्युजन होऊ शकतं बिकॉज ऑफ रोडचे कामं चालू आहेत। तर लेट्स सी, पुढे व्हॉइस ओव्हरचा व्हिडिओज बघा तुम्ही। सर्वात आधी मी ट्राय केलं डोंबिवलीमधलं एक युनिक अप्पम प्लेस, जे डोंबिवली वेस्टपासून 9 मिनिटात चालत आहे। या प्लेसचं नाव आहे श्री गणेश कोल्ड ड्रिंक अँड अप्पम। तुम्ही बघू शकता की वेगळ्या वेमध्ये ते बनवतात आणि सकाळी 7:30-8 वाजल्यानंतर त्यांच्याकडे मसाला अप्पम भेटतात, त्याच्या आधी नसतात रेडी। सो मी फक्त नॉर्मल अप्पम ट्राय केला, ज्याची कॉस्ट होती 25 रुपीज अँड इट इज व्हेरी मच अफोर्डेबल ब्रेकफास्ट स्पॉट इन डोंबिवली। अप्पम खाल्ल्यानंतर दुसरी प्लेस मी विजिट केली ती म्हणजे ठाकूर वडापाव, जो की लेजेंडरी प्लेस आहे डोंबिवलीमधला। तुम्ही वडापाव खाताय आणि ठाकूर वडापाव तुम्ही ट्राय नाही केला तर तुम्ही काय खाता? तर ही प्लेस आहे जस्ट 5 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्स फ्रॉम हिअर आणि त्याच्यामध्ये तुम्हाला युनिक वेमध्ये वडापाव भेटतो, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। आणि समोसा पाव पण भेटतो, जो की मी तो पण ट्राय केला होता आणि तो पण अशाच वेगळ्या वेमध्ये सर्व केला जातो। तुकडा, देन कैरीचे थोडे छोटे छोटे तुकडे अँड युनिक मसाला अँड ते असं एक क्रंचीनेस आणि वेगळाच टेस्ट लागतो। यू मस्ट ट्राय। ठाकूर वडापावपासून जस्ट 6 मिनिट्सच्या वॉकिंग डिस्टन्सवर। आता थर्ड प्लेस म्हणजे माय होम। हे खूप एकदम छोटंसं आहे ब्रेकफास्ट स्पॉट, जिथे सकाळी तुम्हाला इडली वडा भेटेल आणि आफ्टर 11-12 o'clock तुम्हाला बाकीचे पदार्थ भेटतील, पावभाजी, पुरी भाजी, हे सगळं नंतर अवेलेबल असतं लंच टाईममध्ये। तर ही प्लेस एकदम छोटी आहे बट खूप छान। इथली इडली तर एकदम मस्त स्पॉन्जी आणि टेस्टला पण खूप छान आहे, तुम्ही ट्राय करू शकता आणि इट इज ऑल्सो अफोर्डेबल जस्ट फॉर 30 रुपीज। तर ही प्लेस तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। डोंबिवली ईस्ट स्टेशनच्या जस्ट बाहेरच आहे, 2-3 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स। त्या ईस्टला जी प्लेस मी कवर केली आहे ती म्हणजे श्री बाळेश्वर मिसळ। त्याचे रिव्ह्यूज मी खूप ऐकले होते, त्यांची स्पेशल थाळी, नॉर्मल मिसळ, ओली भेळ, सुकी भेळ, खूप काही पदार्थ आहेत। तर मी जसं की लवकर गेली होती, 10-11 वाजले होते मला तिथे, सो तिथे भेळ अवेलेबल नव्हती त्या टायमाला, तर होती तर फक्त मिसळ। तर मग तुम्ही बघू शकता की मिसळ पण किती ऑथेंटिक वेमध्ये आली आहे आणि ही आपण ट्राय केली तर इट इज ऑल्सो गुड। तर तुम्ही पण नक्की ट्राय करा। सो नेक्स्ट टाइम यू आर इन डोंबिवली, तो मस्ट ट्राय दिस 4 प्लेसेस अँड लेट मी नो इन द कमेंट सेक्शन्स की तुम्हाला तिथली टेस्ट कशी वाटली आणि अजून अशा व्हिडिओजसाठी डू सबस्क्राईब। तर नेक्स्ट तुम्हाला काय बघायला आवडेल, बिकॉज सध्या माझ्या माइंडमध्ये काय गोष्टी आहेत बट नाही पण आहे। आय एम थिंकिंग की काय करू जे ऑडियन्सला आवडेल, तर त्या अकॉर्डिंग तुम्हीच मला थोडे सजेशन द्या, मग मी अशी फ्री होऊन जाईल की अच्छा मला हे सजेशन भेटले, मला हे करायचं आहे, सो आय कॅन डू दॅट। आणि लाईव्ह चॅलेंज वगैरे करायला सध्या मला कॉलेज वगैरेमुळे टाईम नाही भेटत आहे खरंच, नाहीतर मी लाईव्ह चॅलेंज केला असता। अँड बाकी फूड चॅलेंजेस आय विल ट्राय। तर बघूया, बिकॉज माझ्या भावाची पण स्कूल असते आणि मी एकटी करून, सो आय थिंक की मी त्यांना पण इन्व्हॉल्व करू, सो मग त्या अकॉर्डिंग एक दिवस ॲडजस्ट करून आय विल डू दॅट। तर मी आली आहे घरी आणि इथपर्यंत तुम्ही व्लॉग बघितला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। आणि बाकी तर तुम्ही मला सपोर्ट करता, अजून भरभरून सपोर्ट करा।